उत्तराखंडमध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। महाराष्ट्रातील पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेले असल्याचं कळतंय। यमुनोत्री धामच्या जानकी चट्टी या गावात 28 जून पासून सुमारे 150 लोक अडकलेले आहेत। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय, रस्ते वाहून गेलेले आहेत। पर्यटकांनी सरकारकडे मदतीकरता अपील केलेलं आहे। उत्तराखंडमध्ये पावसानं थैमान घातलंय आणि काही महाराष्ट्रातले पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत। यमुनोत्री धामच्या जानकी चट्टी या गावात 28 जून पासून 150 लोक अडकलेत असं कळतंय। स्थानिक इथले प्रशासन म्हणते की 15 दिवस अजून वेळ लागेल, एवढे होणार नाही आणि 2 दिवस आणि तर हे करणार म्हणते ते। आता इथं तर लोकांचं आता सगळं खाण्यापिण्याची सगळं व्यवस्था म्हणजे संपत चाललंय आणि काही लोकांकडे पैशाची भरपूर हे होणार शक्यता आहे। 28 तारखेपासून आम्ही इथं जवळजवळ 150-200 लोक अडकलेलो आहे आणि इथं प्रशासनाचं असं आता म्हणणं आहे की पावसामुळे खूप नुकसान झालंय रस्त्याचं, तर पुढचे 15 दिवस तरी किमान रस्ता पुढे चालू होणार नाहीये। तर आम्हाला थोडी मदत हवी होती इथून बाहेर पडण्यासाठी। इथं आता खाण्यापिण्याची व्यवस्था पण आहे। आता त्या इथले हॉटेलवाले वगैरे म्हणाले तिथे भाजी राशन वगैरे सगळं संपत आलेलं आहे, तरी याच्या पुढे काय खाण्यापिण्याची व्यवस्था ही होणे अशक्य आहे आणि काही लोक आजारी आहेत, काही लोक वयस्कर आहेत, घाबरलेले आहेत। तरी प्रशासनाने आपल्या महाराष्ट्र प्रशासनाने काय तर मदत करावी। या ठिकाणी साताऱ्यातले सुद्धा काही पर्यटक आहेत जे अडकले, जे आता आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी आपण बोलूया। नमस्कार सर, तुम्ही सांगाल की तुमचं नाव काय आहे आधी? आणि हे माझे आई वडील आहेत। बर, जानकी चट्टीमध्ये अडकलेलो गेली 4 दिवसापासून। 4 दिवसापासून जानकी चट्टी इथे अडकलेला आहात। तुम्ही तिथे फिरायला गेलेले होतात? हो, 4 धामच्या यात्रेसाठी आलो होतो। बर, 28 तारखेला भरपूर पाऊस पडल्यामुळे संपूर्ण रोड वाहून गेले आणि आम्ही 4 दिवस झाले इथं अडकलेलो। मग आता आपण म्हणजे जिथे उतरला होता, जिथे राहिला होता त्याच ठिकाणी आहात की कुठे दुसरीकडे बदलावं लागलं ठिकाण तुम्हाला? आम्ही त्याच ठिकाणी आहोत, दुसरीकडे कुठे गेलो नाही, कारण इथल्या प्रशासनाने आम्हाला कुठेही सोडलं नाहीये। हो, आणि आता सुद्धा पावसाची भयावह परिस्थिती आहे, बाजूला डोंगर्स आहेत आणि आम्ही भरपूर घाबरलेलो होतो। खरंच आहे, कारण बातम्या सुद्धा अशा येत आहेत, भूस्खलन अनेक ठिकाणी झालेलं आहे, रस्ते वाहून गेलेले आहेत। तर नेमकं घडलं काय? म्हणजे आपण निघणार होतात पण परिस्थिती काय ओढावली? म्हणजे रस्ते वाहून गेले, भूस्खलन झालं, नेमकं काय घडलं? आम्ही 28 तारखेला यमुनोत्री धामला गेलो, दर्शन घेतलं आणि 5 वाजता खाली आलो संध्याकाळचे। तर आमचे ड्रायव्हर बोलले की आता आपण नको जाऊयात, आपण सकाळी जाऊयात। बरोबर, आणि आम्ही इथे निघालो आणि सकाळी उठल्यावर समजलं की पहाटेच्या दरम्यान जे भूस्खलन झालं त्यामध्ये संपूर्ण रस्ते वाहून गेलेले आहेत आणि त्या भूस्खलनामध्ये सुद्धा जवळपास 9 लोक त्यामध्ये अडकले आहेत असं इथल्या प्रशासनाने सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे आम्हाला इथे तुम्ही काही सोडलं नाही। इथल्या स्थानिक प्रशासन आता आजही सांगताय की अजून 10 ते 15 दिवस लागतील ते सगळे रोड वगैरे क्लिअर व्हायला। आणि आम्ही खूप घाबरलेलो आहोत, कारण या अशा परिस्थितीत इथलं राशनही संपतंय, आमच्या खिशातले पैसेही संपतायत, त्यामुळे आम्हाला बाहेर निघण्यासाठी काहीतरी मार्ग हवा आहे। बरोबर। आणि दादा, तुमच्या आजूबाजूला म्हणजे जी माहिती मिळते की 100हून अधिक लोक आहेत महाराष्ट्रातले, तर तसं काही तुम्ही सांगू शकाल की किती जण तिथे अडकलेत? जानकी पट्टीमध्येच खूप लोक अडकलेत असं कळतंय महाराष्ट्रातले। हो, महाराष्ट्रातले जानकी पट्टीमध्ये जवळपास 100 ते 150 लोक आहेत। त्यात बरेच जण वयस्कर आहेत आणि वृद्ध आहेत, अपंग आहेत आणि त्यांची परिस्थिती अशी आहे की ते आजारी पडतायत आता हे वातावरण बघून। एकंदरीत लोक फिरलेली आहेत सगळ्या या वातावरणाला। पण तिथले जे स्थानिक आहेत ते आपल्याला मदत करतायत, सपोर्ट करतायत? हो, स्थानिक सपोर्ट करतायत, मदत करतायत, पण त्यांच्या पण काही गोष्टी अशा
ना जेवढा उपलब्ध आहे तेवढंच ते मदत करू शकतात. हं. आणि उत्तराखंड सरकारकडून काही मदत होते का? म्हणजे बघा अर्थात तुम्ही मागणी करताय की तिथून तुम्हाला बाहेर येण्याकरता महाराष्ट्र सरकारने काहीतरी मदत करावी. त्या विषयाकडे आपण येऊयाच. पण आत्ता उत्तराखंड सरकार काही मदत करतंय तुम्ही अडकलायत म्हटल्यावर? उत्तराखंड सरकार एवढंच मदत करते की आज सकाळी त्यांनी फक्त नाश्ता ठेवला होता आणि ते सांगतायत की फक्त उद्यापर्यंत होईल किंवा 2 दिवसात होईल, 10 दिवसात होईल. ते धीर देण्याचं काम फक्त करतायत. हं. मग तुमचं महाराष्ट्र सरकारकडे काय अपील आहे? म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातनं तुम्ही काय आवाहन करताय? फक्त तुमच्याकरताच नाही, तिथे अडकलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या 100-150 लोकांकरता तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही एवढंच महाराष्ट्र सरकारला अपील करू शकतो तुमच्या माध्यमातून की आम्हाला इथून लवकरात लवकर आमच्या इथून सुटका काढा, बाहेर काढा आम्हाला, कारण आम्ही सगळे खूप घाबरलेलो आहोत. हे असं परिस्थिती आहे की आजही पाऊस खूप आहे, खूप म्हणजे खूपच आहे. आई वडिलांशी संवाद झाला तेव्हा त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांच्या दोघांचं म्हणणं काय पडलं? तुम्हाला काय सांगतायत ते? आई वडील एवढंच सांगतात की आपल्याला लवकरात लवकर इथून जायचंय, कारण तेही घाबरलेत. त्यांच्या वयोमानानुसार हे थोडस त्यांच्यासाठी नवीनच आहे आणि ते घाबरलेले आहेत बऱ्यापैकी. हं. जेव्हा तुम्ही फिरायला बाहेर पडलात म्हणजे आधी 28 तारखेच्या आधी थोडं फिरला असाल तेव्हा अशी जाणीव होती किंवा असं काही वाटलं की इतका मोठा पाऊस पडेल आणि अशी हाताबाहेर जाईल परिस्थिती? नाही, असं काही जाणवलं नाही. 28 तारखेला वातावरण खूप चांगलं होतं, आमचं दर्शनही खूप चांगलं झालं आणि अचानक ही परिस्थिती रात्रीत ओढवली 28 तारखेला. 28 तारखेला रात्री ओढावली परिस्थिती. मग जेव्हा सकाळी तुम्ही उठलात तेव्हा तुम्हाला दिसलं काय? म्हणजे काय परिस्थिती होती? तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघितलं असेल, अगदी थोडे दूर जाऊन साधारण अंदाज घेतला असेल परिस्थितीचा दादा, तर तुम्हाला काय वाटलं? किती भयानक होतं आजूबाजूचं वातावरण? आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो, निघायच्या अशा ह्याच्यात, तर इथले स्थानिक लोक बोलले की रस्ता वगैरे वाहून गेलाय. तर आम्ही तिथपर्यंत जाऊन बघितलं तर खरोखरच खूप मोठ्या प्रचंड दगडी आणि रस्ता पूर्णपणे तिथून गेलेला आणि म्हणजे ती परिस्थितीच खूप भयंकर होती. हं. मग अशा म्हणजे तुम्ही त्या जानकी पट्टीच्या तिथल्या लोकांशी पण संवाद साधला असेल तर दरवेळेला असाच मुसळधार पाऊस कोसळतो म्हणजे भयानक पाऊस उत्तराखंडमध्ये कोसळतो तेव्हाच अशी परिस्थिती निर्माण होते का? असा काही संवाद झाला त्या जानकी पट्टीतल्या लोकांशी? त्या लोकांशी झालाय संवाद. त्यांचं म्हणणं असं आहे की हा पाऊस लवकर सुरू झाला या ठिकाणी. हा साधारण जुलैच्या नंतर सुरू होतो अशा परिस्थितीचा पाऊस. ह्या वर्षी एप्रिल पासूनच पाऊस या ठिकाणी आधीच. पडतोय. हां. हो. बरं महाराष्ट्र सरकारमधलं कोणी म्हणजे तुम्ही अपील केल्यानंतर आता तर ही बातमी सर्वदूर पसरली आहे की तिकडे 100-150 लोक अडकली आहेत. तर महाराष्ट्र सरकारचं कोणी तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं का? किंवा उत्तराखंड सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने काही संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय तुमच्याशी, संपर्क संवाद? आता सरकारतर्फे सीएम सरांच्या ऑफिस मधून फोन आला होता की त्यांनी माहिती घेतली की किती जण आहात, वा. कशा पद्धतीने तुम्हाला तिथून तुमची सुटका करू शकतो, हम्म. तशा पद्धतीने सांगितलंय. हम्म. नाही पण बरं झालं तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलताय. आपल्याला सगळ्यात आधी तर आम्ही हे आवाहन करतो की आत्ता तुम्ही संवाद साधताय तर तुम्ही मुळीच घाबरून जाऊ नका. तुमच्यापैकीच कोणीतरी जर तरुण असेल त्याने पुढाकार घ्या आणि सगळ्यांना म्हणजे 100च्या 100-150 लोकांना शांत राहण्याचंच आवाहन करा. आणि अर्थात आता जर संवाद सुरू झालाय सीएम ऑफिस बरोबर तर नक्की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पावलं उचलतील तुम्हाला लवकरात लवकर तिकडनं बाहेर काढण्याचं. आणि ही न्यूज सुद्धा आत्ता प्रसारित होईलच सगळीकडे. मला परत एकदा सांगाल सीएम ऑफिसकडनं जेव्हा फोन आला तर कोणी संपर्क साधला, काही नाव वगैरे सांगितलं का आणि काय बोलणं झालं? नाव नाही सांगितलं, परंतु ते सचिव आहेत अशा संदर्भात त्यांनी सांगितलं की मी सीएम ऑफिसचे सचिव बोलतोय म्हणून, आणि त्यांनी काही माहिती घेतली म्हणून आमच्याकडून. ती माहिती जशी मी तुम्हाला सांगितली तशीच त्यांनाही दिलेली की ते किती लोक अडकले, परिस्थिती काय आहे. त्यावर ते बोलले आम्ही लवकरात लवकर तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क करू, तोपर्यंत तुम्ही आहात त्या ठिकाणी व्यवस्थित राहा.
खरंय. आणि अर्थात आता परत एकदा सांगते की हा फोन झालाय म्हटल्यानंतर त्यांनी उत्तराखंड सरकारला सुद्धा याची कल्पना दिलेलीच असेल की आमची सगळी लोक तिथे जानकी पट्टीमध्ये अडकली आहेत, त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय करा म्हणून. त्यामुळे अशी काही अडचण येणार नाही. आणि ही बातमी सुद्धा न्यूज 18 लोकमत दाखवताय म्हटल्यानंतर न्यूज 18 लोकमत सुद्धा पाठपुरावा करेल. न्यूज 18 लोकमत सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधून काय करता येईल आपल्या सगळ्यांच्या बाबतीत याची चाचपणी करेल. मला सांगाल दादा, तुम्ही साताऱ्यामधल्या कुठल्या गावचे, म्हणजे कुठून आलेले तुम्ही साताऱ्यातले? शिंदे साहेबांच्या गावातून महाबळेश्वरचे आहोत आम्ही. बर, शिंदे साहेबांच्या गावाचे आहात. म्हणजे शिंदे साहेबांपर्यंत सुद्धा ही बातमी लगेचच पोहोचेल. आणि शिंदे साहेब तर आपल्याला माहिती आहेत, नागरिकांना घ्यायला काश्मीरमध्ये गेलेले उपमुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत, त्यामुळे ते तुमच्यासाठी नक्की धडपड करतील. मला सांगा, तुमच्याबरोबर साताऱ्यातलेच अजून कोणी होते का वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागातले आहेत ते 100-150 लोक कोण आहेत ते? हो, साताऱ्यातल्या जिल्ह्यातलेही 5-6 पर्यटक आहेत, आमच्या सोबतही आहेत. आणि सांगलीतले आहेत, त्यानुसार नंदुरबारचे आहेत, ठाण्यातले आहेत, आपल्या धुळे जिल्ह्यातले आहेत. अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातले काही पर्यटक आहेत. आणि मग तुम्ही सगळे जानकीपट्टी या भागात एकत्र राहता एका ठिकाणी का वेगवेगळ्या कॉटेजेसमध्ये, वेगवेगळ्या रिसॉर्ट्समध्ये, किंवा तिथली जी काही व्यवस्था असेल तिथे राहताय? कसं आहे, म्हणजे व्यवस्था कशी आहे तिथली? वेगवेगळ्या ठिकाणी राहतोय. जसं 28 तारखेला लोकांना जशी अवेलेबिलिटी भेटली इथे की कुठे कुठे आहे स्टेज, तसे तिथे लोक राहिले आणि त्यानुसारच अजूनपर्यंत राहत आहेत. एवढा सगळा तुमच्याशी संवाद साधण्याचं दादा कारण असं की हे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे की आता एकदा संवाद सुरू झालाय म्हटल्यावर तुम्हाला चिंता करायचं, घाबरायचं काही कारण नाही. तुमच्या आईवडिलांना सुद्धा सांगा की न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हे आश्वस्त केलं गेलंय की जसं तुम्ही संपर्क साधला CM DCM यांच्याशी, तसं आम्ही सुद्धा आमच्या माध्यमातून संपर्क साधू आणि प्रयत्न करू की लवकरात लवकर कसं तुम्हाला तिथून बाहेर काढता येईल. पण काही प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेमध्ये थोडासा वेळ, आजचा दिवस उद्याचा दिवस कदाचित जाऊ शकतो, पण तोपर्यंत आपल्याला धीर सोडायचा नाहीये दादा. तर आपण स्वतः सुद्धा, आपण जे सगळे अडकलेले आहेत त्यांना आवाहन कराल का? नक्की करू ना, आम्ही त्यांना आवाहन करू. थोडा धीर धरा, कारण अशी परिस्थिती ओढावते तेव्हा पटकन काहीतरी करता येतं असं नाही. पण CM DCM आणि न्यूज 18 लोकमत त्या माध्यमातून मदत सुद्धा करेल की कसं CM DCM पर्यंत पोहोचता येईल आणि यंत्रणा कशी उभी करता येईल आपल्याला तिथून बाहेर काढायला. आत्ता खाण्यापिण्याची किंवा राहण्याची काही त्रास होतोय का, म्हणजे त्या करता काही गोंधळ गडबड होतीये का? तसा राहण्यासाठी काही त्रास होत नाहीये. खाण्यासाठी कसं इथल्या स्थानिक दुकानदारांचंही राशन हळूहळू संपत चाललंय, कारण खालून रोड ब्लॉक असल्यामुळे कोणी इथं वरती येत नाही. त्यामुळे जे आहे त्यात आम्हाला भागवावं लागतंय, खावं लागतंय. परत एकदा काही लोकमतच्या माध्यमातून आवाहन करायचे DCM पर्यंत, CM पर्यंत, म्हणजे तुम्ही तर आता म्हणाला शिंदेच्याच गावचे आहोत तुम्ही, तर त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करायचं परत एकदा? हो, नक्कीच आवाहन करू की आमच्या सोबतच इतर जे महाराष्ट्रातले पर्यटक आहेत त्यांना लवकरात लवकर इथून सुखरूप बाहेर काढावं, एवढंच त्यांना आवाहन करायचं. बरं, नक्की. तुम्ही खूप संवाद साधलात. आत्ता ही जी परिस्थिती आहे त्यात थोडेसे घाबरलेले असाल, ताण नक्की असणार आहे, कारण 15 दिवस कसं काय सर्व्हाइव्ह करायचं तिथे. त्यामुळे लवकरात लवकर घरी पोचणं हेच तुमच्यासाठी प्राथमिकता असणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही आवाहन सुद्धा करताय. पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल आभार. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून CM DCMशी संवाद साधलाच जाईल आणि तुम्हाला जो CM ऑफिसमधून कॉल आलेला आहे त्या माध्यमातून सुद्धा लवकरात लवकर प्रयत्न होतील तुम्हाला तिथून बाहेर काढण्याचे. पण तुम्ही सुद्धा 100-150 लोक जे कोणी अडकलेले आहात एकमेकांशी संवाद साधा. आणि असा कॉल झालेला आहे, लोकमतपर्यंत आपण पोचलेले आहात, त्यामुळे लवकरात लवकर मार्ग निघेल हे सुद्धा त्या सगळ्यांपर्यंत पोचवा दादा, म्हणजे ते सुद्धा थोडेसे तणाव जो आहे त्यांचा तो थोडासा निवळेल. आई बाबा बोलू शकतील तुमचे? आई बाबा संवाद. आई नमस्कार. आई काळजी करू नका, भीती वाटतेय? भीती वाटते. नाही, डोळ्यातनं पाणी नका काढू. लवकर तिथून काही खूप हाताबाहेर गेलेली परिस्थिती नाही, तुम्ही थोडेसे अडकलेले आहात, पण महाराष्ट्र सरकार तुम्हाला तिथून बाहेर काढेल. काय झालं नेमकं ताई, तुम्ही सांगू शकाल? काय परिस्थिती आहे तुमच्या आजूबाजूला? का काळजी वाटते, का भीती वाटते? भरपूर पर्वत मोठे मोठे आहेत
ते बघूनच खूप भीती वाटते. आणि पाऊस सतत असल्यामुळं असं वाटतं की काय अजून होऊ शकतं, अजून आम्ही इथं अडकलो, कधी आम्हाला बाहेर निघता येईल याची आम्हाला प्रतीक्षा आहे. हम्म. पण तुमची तब्येत, तुमच्या मिस्टरांची तब्येत बरी आहे? हा जरा बीपी लो होतं, हम्म. असं जरा भीती वाटते, बाकी काही नाही. बर, आता ते देवकी पट्टी जे आहे तिथे कोणी डॉक्टर्स बिक्टर्स उपस्थित आहेत का? म्हणजे जसं दादा सांगत होते की काही लोकांना बरं पण वाटत नाहीये, काही लोक आजारी पडायला लागले आहेत कारण इतकं वातावरण तिथलं थंड आणि अति पावसाचं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथं, ते बघतात. हम्म. ते केंद्र असल्यामुळं काय एवढं हे नाही, पण थोडं हेच वाटतं ना, मानसिक दृष्ट्या खचलेलं वाटतं. काळजी वाटते, भीती वाटते, इथून बाहेर पडू की नाही. हा, मुलांनी आणलं फिरायला, पण असं वाटलं नव्हतं ना की आपण होईल. येताना खूप ऊन वगैरे होतं, हा, असं वाटलं खूप जोरात होईल. बरोबर. ते महाबळेश्वरला तुमचा मुलगा, तुमचा लेक पण तेच सांगत होता की जुलैमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, ती जूनमध्येच होईल असं वाटलं नव्हतं आणि तुम्ही 28 पासून अडकलायत. हो हो. हम्म. मला सांगा, या 28 तारखेला किंवा 27 तारखेला सुद्धा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही असे एकदम विचित्र परिस्थितीमध्ये अडकाल आणि इथून निघता येणार नाही असं? तसं काहीच वाटलं नाही. आठवीचं एकदम चांगलं होतं, हम्म. आणि संध्याकाळी असं झालं अचानक. सकाळी निघायचं म्हटल्यावर असं झालं संध्याकाळी. हो, रात्रभरात परिस्थिती गंभीर झाली. पण मग आता तुमची नाश्त्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित होतीये का? हो, ते देत आहेत तिथं, भंडारा म्हणून करतात ती लोक एकत्र. त्यांनी सकाळी आम्हाला नाश्ता दिला, आता जेवणला बोलवलंय जेवायला. बरोबर. पण आणि मग आजूबाजूचे जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांच्याशी काय संवाद होतोय, त्यांचं काय म्हणणं पडतंय? आम्ही आलेलो मगाशी, एकत्रच सगळे होतो. हा, आता ते त्यांच्या तिथं गेल्या, तिथं पाऊस पण पडतोय ना खूप, थंडी पण खूप आहे. थंडी खूप आहे आणि पाऊस पण खूप पडतोय. त्याच्यामुळे सारखं एकत्र येता येत नाही ना. आता जाऊया ना जेवायला, तेव्हा बघूया एकत्र. हो, पण मग ते सगळे सुद्धा थोडेसे तणावाच्या आणि घाबरलेल्या परिस्थितीत आहेत का, जे महाराष्ट्रात ते सगळे 100-150 तुम्ही म्हणताय ते? तिला त्या जरा घाबरलेल्या आहेत, अपंग पण 1-2 आहेत, त्याच्यामुळे जरा भीतीदायक वातावरण होते ना. इथले डोंगर वगैरे पाहून जरा अजूनच भीती वाटते. हो, पण मग तुमचं आणि मिस्टरांचं वय काय? आता माझं 55 आहे, हा, 62 आहे. हा. पण ताई, तुम्ही घाबरून जाऊ नका. आत्ता दादा सांगत होते की तुम्ही शिंदेच्या गावातले आहात, तर तुम्ही शिंदे साहेबांना काही आवाहन करणार आहात, त्यांच्यापर्यंत काही पोहोचवायचंय? आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी एवढंच, आता काय बाकी सांगू शकत नाही. मी सोडवलं तर खूपच चांगलं होईल. नाही नाही, न्यूज 18 लोकमतची ही बातमी सुद्धा आम्ही दाखवूच CM-DCM ना. बाबा बोलू शकतील आई आमच्याशी? नमस्ते मॅडम. नमस्कार दादा, काळजी करू नका. आता CM-शी संपर्क झालाय म्हटल्यानंतर काहीतरी पावलं महाराष्ट्र सरकार नक्की उचलेल. आज दिवसभरात तुमच्यापर्यंत सकारात्मक फोन येईल. आम्ही सुद्धा ही बातमी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पोहोचवूच त्यांच्यापर्यंत. पण दादा, तुम्हाला काही सांगायचंय CM-DCM ना, महाराष्ट्र सरकारला काय सांगायचंय? हो, आपल्या माध्यमातून मला सरकारची विनंती करायची आहे की एकनाथ शिंदे साहेब आमच्या विभागातील आहेत. यापूर्वी शिंदे साहेबांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं होतं, आणि यावेळी आम्ही त्यांच्या विभागातले असल्यामुळे, महाबळेश्वरचे असल्यामुळे, आमच्यासह इतर जे महाराष्ट्रातील पर्यटक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सुखरूप बाहेर काढावं, हीच त्यांना विनंती आपल्या माध्यमातून करू इच्छितो. हो हो दादा, मला खूप कौतुक वाटतंय. याही परिस्थितीत आणि तणाव असताना, भीती मनात असताना सुद्धा तुम्ही सगळ्यांविषयी बोलताय. असं नाही एकदाही म्हणालात की आम्हा तिघांना बाहेर काढा किंवा साताऱ्यातल्या आम्हा सगळ्यांना बाहेर काढा. तुम्ही असं म्हणताय की 100-150 लोक जी कुठली महाराष्ट्रातली अडकली आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढा. दादा, एकमेकांमध्ये संवाद ठेवा, एकमेकांना हे आश्वस्त करा की लवकरात लवकर तुम्ही तिथून बाहेर याल. या परिस्थितीमध्ये आपण एकत्र राहणं, एकमेकांना सतत सांगत राहणं की आपण बाहेर पडू, हे गरजेचं असतं. दादा, तुम्ही एकदा सांगाल की तुम्ही साताऱ्यातल्या कुठले आणि कसे बाहेर पडला होतात फिरण्याकरता म्हणून? आम्ही सातारा जिल्हा, महाबळेश्वर तालुका, या महाबळेश्वर तालुक्यातील जांजवड आमचं गाव.
माझा एक मुलगा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमध्ये महाबळेश्वर शाखेमध्ये असून आम्ही तिथून झांजवडमधून प्रवासाला निघालो आणि या ठिकाणी आलेलो आहे 28 तारखेला. बर बर, नक्की. मी पुन्हा एकदा सांगेन की मुख्यमंत्री कार्यालयाशी आपला संपर्क झालाय म्हटल्यानंतर आपल्यापर्यंत पुन्हा आज दिवसभरामध्ये फोन येईल आणि न्यूज 18 लोकमत सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती असेल दादा तिथे की आत्ता सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे सगळे नेते विधान भवन परिसरातच आहेत. त्यांच्यापर्यंत ही बातमी आम्ही पोचवू आणि लवकरात लवकर आपल्या 100-150 लोकांना कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करू. नक्की नक्की. तुमच्या मुलाला काही बोलायचं आहे? आपण धन्यवाद देण्यापूर्वी काही बोलायचंय तुमच्या मुलाला दादा? हो मॅडम, बोला. जसं आमच्या सांगितलं तशा पद्धतीनं आम्हाला सातारा जिल्ह्यातल्या किंवा महाबळेश्वर तालुक्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे पर्यटक आहेत त्यांना सगळ्यांना आपलं त्वरित एकनाथ शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लवकरात लवकर इथून सुखरूप बाहेर काढण्याची व्यवस्था करावी एवढंच मी सांगतो. नक्की नक्की. धन्यवाद दादा, तुम्ही याही परिस्थितीत बोललात त्याबद्दल आणि आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू की लवकरात लवकर तुम्ही तिथून कसे तुमच्या घरी पोहोचू शकाल. उत्तराखंडमधली परिस्थिती आपण बघितली. उत्तराखंडमध्ये जानकी पट्टी या भागात चारधाम यात्रेला जे गेलेले असतील त्यांना माहिती असेल, जानकी पट्टी या भागामध्ये एक थांबा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग पुढच्या प्रवासाला निघायचं. तर तिथे जवळपास 150 महाराष्ट्रातले लोक अडकलेले आहेत. दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघण्याआधीच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि रस्त्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मलबा आला, त्यामुळे रस्ती वाहतूक बंद झालेली आहे. मग आता बाहेर कसं पडायचं असा प्रश्न या सगळ्यांसमोर पडलाय. 1-2 दिवस त्यांनी वाट पाहिली की आपण इथेच थांबू, पण आता राशन संपायला लागलंय, पैसे हातातले संपायला लागलेत, करायचं काय अशी भीती निर्माण झाली. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यापर्यंत फोन गेलेला आहे, त्यांच्यापर्यंत ते पोचलेले आहेत, पण त्यांना लवकरात लवकर आता महाराष्ट्रात परत यायचे 150 लोक आहेत ही.